की खऱ्या अर्थानं नीरा देवधरचा पहिला टप्पा आणि आता दुसरा टप्पा, हे दोन टप्पे का महत्वाचे आहेत आपण लक्षात घेतलं पाहिजे। हे काम यापूर्वी देखील होऊ शकलं असतं, परंतु त्या काळामध्ये या राज्याचं नेतृत्व करणारी काही मंडळी यांना नीरा देवधरचे काही कालवे जे फलटणमध्ये माळशिरसमध्ये पाणी पोचवू शकले असते, जे सातारा आणि सोलापूरच्या दुष्काळी भागाला दुष्काळमुक्त करू शकले असते, ते केवळ कायम स्वप्न म्हणून कागदावर ठेवायचे होते। लोकांना स्वप्न दाखवायचं होतं आणि ते पाणी दुसरीकडे वापरायचं होतं, म्हणून या ठिकाणी हे पाणी पोचू शकलं नाही।